आपल्याला सुरू करायचं आहे सिटिंग अरेंजमेंट, आसन व्यवस्था. यामध्ये एकतर तुम्हाला सरळ लाईनमध्ये विद्यार्थी असतील किंवा एखाद्या वेळेस रेस लागली असेल म्हणजे शर्यत लागली असेल त्यामध्ये क्रमांक असतील किंवा एखादा राऊंड टेबल असेल त्यामध्ये क्रमांक असतील, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. फॉर एक्झाम्पल पहिल्या टाईपमध्ये आपण घेऊ की एक विद्यार्थी किंवा एक विद्यार्थिनी, समजा सीता रांगेमध्ये समोरून 5व्या क्रमांकावर आहे, मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे, तर रांगेमध्ये विद्यार्थी संख्या किती? तर यावेळेस काय करायचं, 5वा आणि 3रा म्हणजे 5 + 3 8, त्यामधून 1 आपल्याला मायनस करायचा. म्हणजे विद्यार्थी किती आले? 7. 1 मायनस करण्याचं कारण काय, सीताला आपण या बाजूने पण मोजलं आणि सीताला आपण या बाजूने मोजलं. याला जर आपण प्रॅक्टिकली पाहिलं तर तुम्हाला म्हटलं समोरून 5वी म्हणजे 1 2 3 4 5 इथं आली सीता. इकडून कोणता क्रमांक म्हटला आपण? 3रा. 1 2 आणि हा 3. 3 जो नंबर आहे 5वा आणि 3रा एकाच ठिकाणी आला, म्हणून आपण काय केलं, 3 आणि 5 यांची बेरीज केली 8. हा क्रमांक डबल झालेला, त्याला आपण केलं मायनस. रांगेतील विद्यार्थी संख्या आली आपली 7.